लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी. ऐकतो मराठी. जाणतो मराठी. मानतो मराठी. नमस्कार, मी प्राची मानकर, ड्रॉइंग फंडामेंटल एक्सपर्ट, ड्रॉइंग फॉर ग्रोईंग या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. येत्या 3 वर्षात मला 10,000 किशोरवयीन मुलांना ड्रॉइंग स्किलमध्ये मास्टर करून त्यांना त्यांचं प्रोफेशन निवडण्यासाठी मदत करणे हा माझा ध्यास आहे. आणि सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचे जे पाहुणे आहेत त्यांचं प्रोफेशन जे आहे ते आपण ऐकणार आहोत. ते भारताबाहेर आहे आणि आपल्या माय मराठीला श्वासात मनात अजूनही ते जपून ठेवलेलं आहे. तर आपण त्या पाहुण्यांना भेटूया. आणि तुम्हाला माहीतच आहे की चित्रकला हे प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असते. तर आपण चित्रकलेचं महत्त्व आणि त्यांचं प्रोफेशन आणि त्यांचा जीवन प्रवास हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर आजचे पाहुणे आहे प्रशांत बद्रे. सर्वात पहिले मला वेलकम प्रशांत सर. आवाज येतोय? हा, आवाज येत आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला हा. खूप चांगलं वाटले आणि मी आभारी आहे की तू मला इथे बोलावलं, म्हणजे आणि माझे विचार किंवा काय सांगायसाठी मला इथे हे केलं, तर मी तुझे आभारी आहोत. थँक्यू दादा. मृणालिनी ताई, शोभा, सगळे जे आले आहेत त्यांचं मोस्ट वेलकम. सगळ्यांना आवाज येतोय आमचा क्लिअर? एकदा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. नेटवर्क आज थोडा प्रॉब्लेम आहे. तर वेलकम प्रशांत सर. आणि खरंच तुम्ही ऑस्ट्रेलियाला राहून सुद्धा मराठी अजूनही तुमच्या मनात आहे आणि अजूनही म्हणजे खूप छान तुम्ही मराठी बोलता. तुमचं या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आणि सर, आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचं थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. हो. माझा प्रवास ॲक्च्युली मी महाराष्ट्रातील अमरावती डिस्ट्रिक्टमधील शिरजगाव कोरडे हे छोटंसं गाव आहे. अराउंड 1000 पॉप्युलेशन वगैरे असेल त्याचं. तर तेथून आहे मी. माझे वडील शेतकरी होते आणि माझी आई हाऊसवाईफ होती. तर माझं प्रायमरी एज्युकेशन म्हणजे 1 ते 7 आमच्या गावालाच झालं, तर पंचायत समिती शाळेमध्ये. आणि नंतर हायस्कूलसाठी एक तालुका प्लेस म्हणून चांदूर रेल्वे गाव आहे, तिथे आम्ही शाळेमध्ये जाताना सायकलने वगैरे जात होतो. आधी 8 किलोमीटर होते ते, अपडाऊन वगैरे करत होतो. आणि नंतर मग ज्युनियर कॉलेज 11वी-12वी साठी मी अमरावतीला शिवाजीमध्ये पूर्ण केलं. नंतर मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली मायनिंगमध्ये. नंतर मग गुजरातमध्ये करीबन गुजरातमध्ये 12 वर्षे मी सर्व्हिस केली. आणि त्याच्यानंतर 2007 नंतर मी ऑस्ट्रेलियाला अलाउड विथ माय फॅमिली मी मूव्ह झालो. पहिले आधी दुसऱ्या स्टेटमध्ये राहत होतो, न्यू साऊथ वेल्समध्ये. आणि आता आम्ही क्वीन्सलँड म्हणून इथे एक स्टेट आहे आणि ब्रिस्बन कॅपिटल आहे ते, इथे सध्या स्थायिक झालो आहे. मी, माझी वाईफ आणि माझ्या 2 मुली इथे राहत आहे मी. आणि 2017 आम्हाला सिटिझनशिप पण भेटली आहे. म्हणजे बाय सिटिझन मी ऑस्ट्रेलियन आहे, बट दो आय एम बाय हार्ट आय एम स्टील इंडियन.
हॅलो सर, खूप छान सर. थोडा नेटवर्क इश्यू आहे. सर ठीक आहे. तुमचं वायफाय जर असेल तर थोडं रेंजमध्ये तुम्ही याल का? मला वाटते माझं बरोबर आहे, सगळ्यांना आवाज येतोय माझा. तुमचं थोडं नेटवर्कचा इश्यू येतोय आणि आवाज कमी येतोय सर. थोडं अच्छा, अच्छा. जवळ ठीक आहे. आवाज वाढवतो मी. माईक, हो, हां, आवाज थोडासा तुम्ही वाढवा. हो. आणि येस सर, तुम्ही सांगितलं की शिरसगाव म्हणजे महाराष्ट्र हे विदर्भात येतं आणि त्या शिरसगावातून तुमचं म्हणजे हे जन्म झाला आणि त्यानंतर तुमचा प्रवास चालू झाला. तुम्ही इंजिनिअरिंग केलं मायनिंगमधून आणि त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास सांगत होते. मधात नेटवर्क गेलं, तर तुम्ही पुढे अच्छा. सांगू शकता. अ, तुमचं म प्रोफेशनबद्दल तुम्ही सांगू शकता. अच्छा. बाय प्रोफेशन मी मायनिंग इंजिनिअर आहे. मायनिंग म्हणजे आम्ही जो कोल असतो ना, जसं की चंद्रपूरला कोल माईन्स आहे. आम्ही कोल काढतो किंवा गोल्ड माईन्स वगैरे, आयर्न ओर माईन्स आपल्या विदर्भात पण आहे. कोल माईन्स आहे, जे की WCL गव्हर्नमेंट आहे त्या. आणि चंद्रपूरला मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नंतर जॉबसाठी मी गुजरातला गेलो. ते 12 वर्ष जॉब केला मी. आता त्या लाईमस्टोन माईन्समध्ये लिग्नाईट म्हणजे कोल, लोअर क्वालिटी कोल, त्याच्यात मी 12 वर्ष काम केलं. आमच्या प्रोफेशन म्हणजे आम्ही काय करतो, जे कोल आहे जमिनीच्या आतमध्ये असतात, ते आम्ही एक मायनिंग इक्विपमेंट येतात, जसं की शॉवेल वगैरे आहे, ट्रक्स आहे, एक्सकॅव्हेटर, त्या कोल आम्ही बाहेर काढतो. आणि कोलचा उपयोग म्हणजे थर्मल पॉवर प्लांट असतात, त्याला तो जातो. किंवा गोल्ड माईन्स असेल तर गोल्ड ओर काढतो आम्ही, त्याला क्रश करतो आणि त्याच्यानंतर गोल्ड बनवतात. जसं आयरन ओरचं तसंच आहे. मायनिंग काढतो, नंतर ते प्लांटला स्टील बनवण्यासाठी वापरते. तर असं हे मायनिंग प्रोफेशन म्हणजे ज्याला की बेसिक सोर्स म्हणतो आपण, प्रत्येक कंट्रीचा असते. प्रत्येक कंट्रीचं बॅकबोन त्याच्यावर डिपेंड असते, तर म्हणजे आवाज पॉवर. ब्रेक होतोय तुमचा. आवाज कमी येत आहे का? थोडं माईक जवळ घ्या तुम्ही तुमचा. हो, हो. आता येत आहे का बरोबर आवाज? हा, आवाज मोठा येतोय. थोडसा नेटवर्क इश्यू आहे सर तुमच्याकडे. अच्छा, अच्छा. ठीक आहे. माझा येतोय ना सगळ्यांना? हो, हो. मला येत आहे. येस सर. आज तर मराठी राजभाषा. हा हा, पुढे सांगू शकता. येस येस, मला आवाज नाही आला त्यामुळे मी अच्छा, अच्छा. नाही, बोलले. ठीक आहे ना. तेच मायनिंग प्रोफेशन म्हणजे की जे काही मिनरल्स थँक्यू. आहे, मिनरल्स आपण मिनरल्स आपण जमिनीमधून काढून सोसायटीसाठी किंवा कंट्रीसाठी ते लोक वापरतात. म्हणजे मायनिंग असं प्रोफेशन आहे. याच्यामध्ये ओपन कास्ट आणि अंडरग्राऊंड माइन्स पण असतात, पण जनरली आजकाल अंडरग्राऊंड माइन्स कमी आणि ओपन कास्ट माइन्स जास्त आहे. तर हे आवाज खूप म्हणजे break होतोय. हे झालं ब्रीफ माझ्या प्रोफेशन विषयी. थोडा माझा आवाज क्लिअर आहे. तुमचा आवाज थोडा कमी येतोय कमी आहे, आणि ठीक आहे. येस येस, इट्स ओके. थोडं माईक जवळ पकडे सर. हो, हो. आवाज नीट येतोय म्हणते दोघांचा. अच्छा, इट्स ओके ठीक आहे. सर. गुड, गुड, गुड. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. तुम्ही कंटिन्यू करू शकता सर. आणि मग मी 12 वर्ष मी गुजरातला काम केले, थँक्यू. लाईमस्टोन आणि लिग्नाईट माईन्स. नंतर ऑस्ट्रेलियाला आधीपासून मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस मला बाहेर जायचं अशी खूप ओढ होती. म्हणजे असं असं वाटलं की कोणत्या तरी बाहेर कंट्रीत जायचं, ओव्हरसीज जॉब करायचा. तर आधी कॅनडाला वगैरे मी खूप ट्राय करत होतो, पण लकीली माझं ऑस्ट्रेलियामध्ये झालं. आणि आणि चांगलं इथे सेटल्ड आहे सध्या. वी आर गोइंग वेल. हॅलो. हॅलो. हा सर, थोडा पॉज झालेला. अच्छा, ठीक सर आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज मराठी राजभाषा दिवस आहे, तर तुम्हाला याबद्दल काही सांगायला आवडेल का? किंवा तुमचे काय फिलिंग्स आहे मराठीबद्दल आणि परदेशात राहून सुद्धा तुम्ही ती कशी जपता? हां, मराठी म्हटलं ती ॲक्चुअली मराठी मदर टंग असल्यामुळं मला खूप खूप आवडते आणि 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 मला अभिमान आहे की मराठी आहे. तर इथेही जे लोकं भेटतात, आता ब्रिस्बनला राहा तुम्ही आणि जर कोणी मराठी बोललं तर कसं आपलंसं वाटतं त्याला. म्हणजे इतर लोकं तर आहेत जिथे हिंदी सॅटर्स आहे. पण जर कोणी मराठी बोललं तर काहीतरी वेगळं वाटते, म्हणजे वाटतं की आपलं आहे.
आणि भाषा कशी असते की भाषेला असं, आता कोणी जर तुम्हाला मराठी बोलत तुम्ही विचारत नाही त्याला की "का रे तुझी जात कोणची आहे की काय आहे?" म्हणजे मराठी एक एक भाषा अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे सर्व तुम्ही तुमची एक आयडेंटिटी आहे तुमची. आपण म्हणतो की नाही हा मराठी आहे. म्हणजे लोकं असं नाही विचारत की तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आलाय की कुठून किंवा तुमची जात काय, कोणची जात आहे तुमची. तर मला तरी वाटतं की भाषा खूप महत्त्वाची आहे. आणि येथे ब्रिस्बनला आम्ही आल्यानंतर माझ्या दोन्ही मुली आम्ही घरी मराठीच बोलतो. जर तुम्ही म्हणाल तर आमचं ज्यावेळेस आमचे वीकेंड असते म्हणजे सॅटर्डे, संडे आमची सुरुवात सुरू होते मराठी भोपाळीपासून. तर आम्ही ते सर्व डाउनलोड केलेले आहे मराठी भोपाळी. आणि सकाळी आम्ही 6 वाजता म्हणजे मी आणि माझी पत्नी उठल्यानंतर आम्ही भोपाळी दोघंही ऐकतो आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला की काहीतरी. आणि जे लहानपणी आम्ही ऐकलं होतं गाणं म्हणजे आधी लहानपणी असे ऑनलाईन वगैरे नव्हतं, इंटरनेट नव्हतं. म्हणजे रेडिओवर यायचे गाणे मराठी वगैरे. सकाळी 6 वाजले की भोपाळी वगैरे यायची होती. तर आम्हाला म्हणजे जो आधी माहोल होता लहानपणी तोच आम्ही इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खूप खूप चांगलं वाटतं आम्हाला. मराठी भोपाळी किंवा मराठी जे गाणी आहेत ते ऐकायला खूप चांगलं वाटते. आणि इथे ऑस्ट्रेलियामध्ये पण एक आता आम्ही ब्रिस्बनला राहतो ते एक महाराष्ट्र मंडळ पण आहे ते. आणि जे लहान मुलं आहे, आता माझ्या दोन्ही मुलींना मराठी येते आणि मोठ्या मुलीला तर मराठी वाचता पण येते. कारण तिचं म्हणजे 4th पर्यंत एज्युकेशन इथे अमरावतीला झालेलं आहे. लहान मुलीला वाचता नाही येत पण खूप चांगली बोलते. म्हणजे आम्ही घराटी 100% मराठी बोलतो. तिचा कलच ती इंग्लिश बोलण्याकडे, कारण आता तिचे सर्व फ्रेंड्स वगैरे इंग्लिश बोलतात. आमचे मित्र पण आम्ही घरी मराठी बोलत असल्यामुळे आता ती चांगली पक्की झाली मराठीमध्ये. आणि मला वाटत नाही की ती विसरणार म्हणून. माझ्या दोन्ही मुली मराठी कधी विसरणार नाही आता. तर हा हेच सांगत होतो की ब्रिस्बनमध्ये पण एक मराठी मंडळ म्हणून आहे, ब्रिस्बन महाराष्ट्र मंडळ. ते लोक जे इथले लहान मुलं आहे म्हणजे खूप छोटे मुलं म्हणजे 6 वर्षाचे, 7 वर्षाचे, 8 वर्षाचे, ती वीकेंडला क्लासेस घेतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असा आहे की जे आपली मराठी मायबोली आहे ती असंच म्हणजे चालत राहिली पाहिजे नेक्स्ट जनरेशनपर्यंत. असं नाही की बाहेर कंट्रीत आलो तर आपली भाषा आपण विसरायची. तर इथे पण इथले लोकं मराठी लोकं प्रयत्न करतात की आपली भाषा कशी समोर जाईल आणि कशी आपण त्याला टिकवून ठेवू. तर चांगलं वाटते कोणी. आणि मराठी जर कोणी बोललं तर इथे तर खूप चांगलं, खूप आनंद होते आम्हाला. वाव! ग्रेट सर. आणि इथे जे आले आहेत मृणालिनीताई, सोनिया, स्नेहाताई, लीना, स्निधी, भक्ती, सगळ्यांचं खूप खूप वेलकम. तुम्ही आमचं लाईव्ह बघायला आलेत. आणि सर मला हे विचारायचं होतं, म्हणजे मृणालिनीताईने एक तर रिक्वेस्ट केली आहे की तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे? तर आपण त्यांच्याकडून नक्कीच म्हणजे ऐकून घेणार आहोत. सर मला हे विचारायचं आहे की तुमचा ह्या गावातून तर जो ऑस्ट्रेलियाचा जो प्रवास आहे तो काही सोपा नाहीये. तर काहीतरी असे प्रसंग आले असतील की किंवा म्हणजे काहीतरी क्रिटिक्स किंवा काहीतरी अशा गोष्टी आल्या असेल तुमच्या आयुष्यात अडथळे. तर ते तुम्हाला सांगायला आवडेल का की कसे तुम्ही त्याच्या समोर जाऊन तुम्ही तुमच्या म्हणजे सक्सेस अचीव्ह केलं? हो. तर अडथळ्यात कोणत्या गोष्टीला म्हणजे कोणची गोष्ट केली तुम्ही तर अडथळ्यात येतातच. म्हणजे छोटं जरी काम करा तरी म्हणजे सरळ वाट तर कोणतीच नसते. म्हणजे उतार म्हणतो ना, उतार किंवा चढाव प्रत्येक गोष्टीला असतेच. तर माझ्याविषयी तसं आहे. ज्यावेळेस मला म्हणजे आधीपासून मी ट्राय करत होतो, ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो आणि वाटत होतं की बाहेर जायचं काहीतरी नवीन म्हणजे करून पाहायचं काहीतरी. तर ट्राय करतो तर एक वेळा मला 2007 मध्ये इंटरव्ह्यू आला होता इथला ऑस्ट्रेलियाचा. तर माझे बॉसनी आणि ज्या माईन्समध्ये काम करतो ते कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर येणार होतं इन्स्पेक्शनसाठी. म्हणजे येतात ते एक गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर माईन्समध्ये, की माईन्स कशी सुरू आहे, सेफ्टी आहे की नाही. तर त्या दिवशी आमचा गव्हर्नमेंट ऑफिसर पण येणार होता. तर मी माझ्या बॉसला म्हटलं की मला असं आहे म्हटलं, मी कोलकाताला इंटरव्ह्यू होता माझा, कोलकाताला जायचं आहे म्हटलं मला. तो म्हणे नाही म्हणे आज गव्हर्नमेंट ऑफिसर येणार आहे असं आहे. तर मी तर मग वाटलं की आता माझा इंटरव्ह्यू गेला म्हटलं, माझी चान्स होते ते ऑस्ट्रेलियाचे ते गेले म्हटलं. नंतर मी माझ्या मिसेसला फोन केला, दीपालीला फोन केला. तर दीपाली म्हणे तुम्ही तुमचे जो मोठा बॉस होता, प्लॅन्ट हेड होता त्याच्याकडे तुम्ही ट्राय करा म्हणे जाऊन पाहायचा. तो खूप माझ्या म्हणजे तो पण माझ्या ओळखीचा होता. त्याच्याकडे गेलो मी. त्याला म्हटलं की असं आहे म्हटलं मला ऑस्ट्रेलियात जायचं इंटरव्ह्यू आलेला आहे म्हटलं. तो म्हणे असं सांग म्हणे तू की तू बिमार पडला म्हणून. तर त्याला तुझ्या बॉसला असं तो प्लॅन्टेड होता म्हणा, तो त्याचा पण बॉस होता.
तर म्हणजे मला मला माझी जे म्हणतात की स्वप्न असे, तो म्हटलं की नाही तू जाऊ शकत नाही म्हणे, उद्या आपल्याकडे गव्हर्नमेंटचे माणसं येणार आहे म्हणे, अधिकारी येणार आहे, तुला राहावंच लागेल म्हणे. कारण त्यावेळेस मी तिथे मॅनेजर वगैरे होतो, तर रिस्पॉन्सिबिलिटी होतीच माझी. पण बॉस म्हटल्यामुळे मला वाटलं की माझं सर्व गेलं आता, म्हणजे मी जितके प्रिपरेशन केलं होतं, मी सर्व काही केलं होतं, सर्व केलं. पण म्हणजे एक उम्मीद असते ना काहीतरी, की नाही काहीतरी करून म्हणजे. आणि माझ्या मिसेसने म्हटलं की तुम्ही जाऊन पहा म्हणे, चांगलं ओळखते तुला. तर त्याच्याकडे रात्री घरी गेलो त्याच्या, म्हणजे डायरेक्टली. तर मी म्हटलं की सर असंच आहे, म्हटलं मला जायचं आहे, पण माझा जो इमिजिएट बॉस आहे तो मला जाऊ देत नाही. म्हटलं तो असं कर म्हणे, तू सांग म्हणे त्याला की ते बिमार आहे. आणि नंतर मग सांगितलं मला. मग नंतर फोन होते माझे, मी फोन पूर्ण बंद केला. कलकत्त्यापर्यंत खूप फोन केले माझ्या बॉसने मला, म्हणजे तो ट्रेस करतो की मी कुठे आहे. फोन बंद केले, फोनचं सिम कार्ड काढला आणि डायरेक्ट कोलकात्यामध्ये पोहोचल्यावर मी त्याला फोन केला की तुम्ही जरी मला सुट्टी दिली नाही म्हटलं, पण मला यायचं होतं त्याच्यामुळे आलो म्हटलं. तो असा एक मेमोरेबल म्हणजे इव्हेंट आहे माझ्या, इव्हेंट म्हणा किंवा म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणतो आपण. जर मी त्याच्याकडे नसतं गेलं तर होऊ शकतं कदाचित मला तो चान्स नसता भेटला, किंवा तो चान्स मी मिस केला असता. तर तर अशा काही गोष्टी आहे की म्हणजे कधी कधी काय होते, आपण पूर्ण सोडून देतो की नाही बुवा आता माझ्या हातून ती गोष्ट होणार नाही आहे. तर काय म्हणतो आपण, होपलेस होऊन जातो. होपलेस म्हणजे काही आपलं होप राहत नाही आहे. तर मला तर वाटते कधी कधी असे 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 काही गोष्टी करायला पाहिजे की नेक्स्ट स्टेज जाऊन जर तुम्ही करून पाहिलं तर ती गोष्ट होते तुमची. म्हणजे म्हणजे तुमची जे इच्छाशक्ती असलीच, तुम्ही करायचंच आहे एनी, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये एनी हाऊ. तर मला तर वाटतं त्या गोष्टी होतात इरेस्पेक्टिव्ह ऑफ. बाकी अडथळे येतातच. माझ्या बॉसने मला अडथळा आणला होता, पण जर मी म्हटलं असतं की नाही आता सोडून द्यायचं, नंतर पाहू, तर कदाचित मी इथं आलो नसतो. तर जर तुमची इच्छाशक्ती आहे आणि जर तुम्ही त्या हिशोबाने प्रयत्न केले तर सक्सेस होता तुम्ही, असं असं मला म्हणायचं आहे. ग्रेट, ग्रेट सर. आणि खरंच हे आशा जी असते ते सोडायला नाही पाहिजे. म्हणजे कोणतेही सिच्युएशन असो, एक्झॅक्टली. की येस, हे जे होप म्हणजे असणे किंवा आपण होपफुल असणे, हे खूप एक स्ट्रेंथ देऊन जातं कोणत्याही परिस्थितीमध्ये. जर कोणतेही आपल्या सक्सेसमध्ये जर अडथळे येत असेल, तर हा आशेचा किरण जो असतो आपल्या मनात जेव्हा असतो, तर त्यातून आपण निघतोच आणि पुढे जातो. आणि खूप सुंदर सर, ग्रेट जर्नी आहे तुमची. मी तुमचा प्रवास बघितलेला आहे आणि खरंच तुम्ही खूप प्रचंड मेहनती आहे, फोकस आहे तुमच्या कामावर. आणि कामावर तुमचा असा खूप विश्वास आहे आणि त्यामुळे तुम्ही आता ऑस्ट्रेलियाला पण आपली माय मराठी चा झेंडा तुम्ही तिथे रोवत आहात. येस सर. सर, तुम्ही हे आता एवढं सांगितलं की म्हणजे आता बरेचसे गोष्टी सांगितल्या तुमच्या अडथळे वगैरे. तर असे कोणते पॉझिटिव्ह सोर्सेस आहे तुमचे, की ज्यामुळे तुम्हाला असं पॉझिटिव्ह वाटतं? म्हणजे काय आहे तुमचे काही हा पॉझिटिव्ह सोर्सेस? पॉझिटिव्ह सोर्स म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे जी माझे विषय सांगत आहे माझे पर्सनल, की जर एखादी गोष्ट आता मला आधीपासूनच वाटत होतं की मला ऑस्ट्रेलिया यायचं, म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो. तर म्हणजे जर डोक्यात काहीतरी विचार केला तुम्ही एखाद्या गोष्टीचा की नाही मला हे करायचं आहे, तर होऊ शकते त्याला टाइम लागते. म्हणजे ड्युरिंग द इझी कोणतीच गोष्ट नाही, असं नाही की मी म्हटल्यावर पटकन होईल ते. पण जर तुम्ही कोणची गोष्ट एखादी मनामध्ये घेतली तर ते होते. आणि माझं कसं होतं की नाही मला जायचं आहे एनी हाऊ, म्हणजे त्याकरता मी काही जर केलं असतं, इथे गेलो असतो, तिथे गेलो असतो, जे काही एक्झाम द्यायची असती किंवा अधिक स्टडी केला असता. तर मला तर वाटतं जर तुम्ही कोणची गोष्ट अशी दृढ निश्चय केला, मी म्हणजे मला वाटतं की मी केला होता आधी की नाही मला जायचं आहे एनी हाऊ, कोणी काही जरी म्हटलं तरी मला जायचं आहे. तर तो एक माझ्याविषयी पॉझिटिव्ह वाटते की नाही एक गोष्ट मी ठरवतो की नाही हे गोष्ट करायची आणि सर्व माझी एनर्जी आहे. असं नाही की जे गोष्टी ठरवतो 100% मला सक्सेस येते, प्रत्येक गोष्टीमध्ये नाही येत. पण खूपच्या काही गोष्टी आहे की नाही मी ठरवतो पहिले की नाही मला हे करायचं आहे. तर त्या गोष्टी मी मग माझी जी पूर्ण एनर्जी आहे सर्व त्याच्या पाठीमागे लावतो मी, की मग कोणचा वे आहे, कोणचा मार्ग आहे. तर म्हणजे जे तुमचं जे एक एम आहे ते अचीव्ह करायसाठी तुम्ही कोणतेच रिसोर्सेस लागेल तुम्हाला. ठीक आहे, स्टडी करायला लागेल की ते ठीक आहे, स्टडी म्हणजे तुम्ही स्टडी करा. कधी काही हार्डवर्क करायचं आहे की तुम्हाला हार्डवर्क करा, किंवा काही कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तुम्हाला, की रेफरन्स पाहिजे असेल तर मग ते रेफरन्स शोधा, हे करा. तर माझ्याविषयी असं सांगायचं मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की मी गोष्ट ठरवतो, तर त्याच्या पाठीमागे सर्व मी माझी एनर्जी लावून ठेवतो.
कधी मला झोप नाही येत, कधी कधी अरे ते काम व्हायचं आहे माझं, आणि माझ्या कामामध्ये पण तेच आहे. कधी कधी रात्र रात्र झोप नाही येत, एखादं काम राहते की नाही हे गोष्ट व्हायची. तर म्हणजे ध्यास असतो मला की जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत मला तर म्हणजे चैन नाही पडत, असं सांगायचं. दॅट मला तर वाटतं की ती माझी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ग्रेट ग्रेट सर. खूप मस्त तुम्ही सांगितलंय. आणि आपल्या कामात सरेंडर आपण व्हायला पाहिजे, म्हणजे जे व्हायला काही पाहिजे. हा. करायचं असेल तर येस, तर ते फोकस आणि सरेंडर असायला पाहिजे. आणि म्हणजे ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय तर ते नॉलेज घ्यायसाठी जे पण काही रिसोर्सेस असेल तर ते आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे आपल्या फील्डवर जास्तीत जास्त आपण काम करायला पाहिजे. तर यामुळे आपले म्हणजे आपण फोकस पण राहतो, आपलं माइंड पण पॉझिटिव्ह राहतं, आणि आपण आपल्या ध्येयाकडे कन्सिस्टंटली जात असतो, त्याच्याकडे वळत असतो. खूप सुंदर तुम्ही सांगतायत सर. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की क्रिएटिव्हिटीचं काय महत्व आहे, आणि सगळ्यांनी क्रिएटिव्ह का राहायला पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? क्रिएटिव्हिटी म्हटलंच तर खूप खूप हे आहे, जसं की आता क्लासमध्ये लहान लहान मुलं असतात आणि एखादं मुलं काहीतरी नवीन करते, क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी नवीन करते, काहीतरी एखादं ड्रॉइंगच काढून आणते. तर जर इतर मुलांपेक्षा तो कसा दिसतो, वेगळा दिसतो तो मुलगा. आणि कसं म्हणजे एखादं त्यानं काहीतरी स्केच कसंच होते त्याच्या एजनुसार जरी असलं तर त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो इतर लोकांचा, तो वेगळा असतो. म्हणजे तो मुलगा खुलून दिसते इतर मुलांमध्ये. तर मला तर वाटते खूप इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी. आणि याच्यामध्ये आता मी स्कूलचे एक्झाम्पल दिलं, पण जॉबमध्ये पण. तर आमच्या जॉबमध्ये आता मला जवळपास 26 वर्ष जॉब झालं. तुम्ही जर काम करता आणि काहीतरी वेगळं व्यवस्थित काम केलं तुम्ही, तर ते रिकॉग्नाइज होते तुमचं, असं मला म्हणायचं आहे. ग्रेट ग्रेट सर. सर, तुम्हाला ड्रॉइंगची आवड आहे का, आणि किती महत्वाचे आहे ड्रॉइंग तुमच्या प्रोफेशन मध्ये? हां, मला ड्रॉइंगची तर खूप आवड आहे. म्हणजे लहानपणापासूनच. लहानपणी असताना मी म्हणजे ज्यावेळेस स्कूल वगैरे सुरू केलं तर काही करत होतो. नंतर मी ते एक्झाम देतात ना, इंटरमिजिएट, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम, म्हणजे त्या दोन्ही एक्झाम मी पास केल्या. आणि त्यावेळेस मी ज्यांच्या कोणाकडे जात होतो, माझ्या नातलाकडे जात होतो, त्यांच्याकडे मी ड्रॉइंग काढण्याची कोशिश करत होतो. म्हणजे जे इझी ड्रॉइंग आहे, जसं की मेरीगोल्ड वगैरेचं फूल, तो खूप पटकन होत होता आणि खूप नातलाकडे जाताना तिथेच बसून मी तसं काढत होतो. म्हणजे ड्रॉइंगची मला खूप लहानपणापासून आवड आहे. मलाच नाही, माझ्या मुलींना पण खूप आवड आहे ड्रॉइंगची. म्हणजे माझी लहान मुलगी इतकी छान ड्रॉइंग करते आणि मोठी मुलगी पेंटिंग करते. मी तुम्हाला वाव. मी दाखवू शकतो ते दोन माझ्या लहान मुलीचं. मी सांगत आहे की दिसतंय का? येस 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 सर. ही माझ्या लहान मुलीचं आहे. तिचंच आहे, ते लहानच ग्रेट आहे. ग्रेट. आणि वाव. आणि सुपर. आणि कशी इम्पॉर्टंट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हटलं की असतं की ड्रॉइंग अशी गोष्ट आहे, काही गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे आणि काही गोष्टी म्हणजे तुम्ही जर बोलले नाही, म्हणजे मला तर वाटते कम्युनिकेशनचं एक हे आहे. खूप काही गोष्टी काही बोलू शकत नाही तुम्ही, पण तुम्ही चांगलं एखादं ड्रॉइंग काढलं तर ते लोकांना माहीत पडते की याला काय म्हणायचं आहे. म्हणजे मला तर वाटतं की तो मीडिया आहे एक कम्युनिकेशनसाठी. आणि आमच्या प्रोफेशनमध्ये ड्रॉइंगचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर की आता ते डायमेन्शन आहे. जर तुम्ही आधीपासून ड्रॉइंग काढत आहे, लहानपणापासून म्हणा, किंवा KG1 KG2 किंवा ठीक आहे प्रायमरी स्कूल, हायस्कूल, कोणत्या एजमध्ये, तर जो ड्रॉइंग काढते मुलगा किंवा मुलगी, त्याला प्रोपोर्शनल समजते की ठीक आहे, 2 डोळे जर तुम्हाला लावायचे आहे, तुम्ही मोर काढताय, पिकॉक काढताय, 2 डोळे करायचे, तर सिमेट्री वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या जॉमेट्रीमध्ये नंतर तुम्हाला कामी येते, तर त्या गोष्टीचा आधीपासून त्याला फायदा होतो. म्हणजे जर तो ड्रॉइंग करत आहे तर त्याला माहीत पडतंय सिमेट्री काय आहे. आता 2 जे डोळे असते तर कोणत्या डिस्टन्स असायला पाहिजे. म्हणजे मला तर वाटतं की याचा डायरेक्टली इम्पॅक्ट म्हणजे तुमचे समजण्यासाठी होते. जर तुम्ही कोणतं आता आम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग करावं लागते, तर त्याच्यामध्ये तो फायदा होतेच. जर तुम्हाला आधीपासून तुम्ही ड्रॉइंग काढताय किंवा तुम्ही ड्रॉइंगचा तुम्हाला छंद आहे, तर अल्टिमेटली मला तर वाटतं तो फायदा होतो तो त्या प्रोफेशन. आणि प्रत्येक प्रोफेशनमध्ये ड्रॉइंगचे इम्पॉर्टन्स आहे. इंजिनिअरिंगमध्ये मोठे ड्रॉइंग्स असतात, इव्हन मेडिकलमध्ये झालं, आणि इव्हन आर्ट सब्जेक्ट आहे. आता खूप पाहिलं असेल तुम्ही की आर्ट लोकांची खूप इम्पॉर्टन्स आहे, जे खूप चांगलं ड्रॉइंग करतात, पेंटिंग करतात, त्यांना मोठे मोठे अवॉर्ड मिळतात.
तर मला तर वाटतं की खूप इम्पॉर्टन्स आहे ड्रॉइंगचं आपल्या एंटायर लाईफमध्ये, सिव्हिलायझेशनमध्ये पण पाहतो तुम्ही. खूप छान सर. आणि इथे आता अरुणा मानकर, सोनिया, भाग्यश्री, सूरज, निशित, सगळ्यांचे खूप वेलकम इथे या प्लॅटफॉर्मवर. आणि सरांनी खूप छान माहिती आपल्याला ड्रॉइंग बद्दल सांगितली की ड्रॉइंग हे एक कम्युनिकेशन पार्ट आहे. जर आपल्याला काही सांगायचे असेल तर आपण ड्रॉइंगच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि हा पार्ट आपल्या सिलेबसमध्ये असायला पाहिजे. आता जसं त्यांनी सांगितलं की सिमेट्रिकल, जॉमेट्रिकल ह्या सगळ्या गोष्टी ड्रॉइंगमुळे खूप छान होतात. आणि त्यात एक पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू असतो. म्हणजे हे जर आपण ड्रॉइंग जर शिकलो तर आपलं इमॅजिनेशन चांगलं होतं. पुढचं जे पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आहे त्याला तो क्लिअर दिसतं. म्हणजे क्लॅरिटी त्याच्या याच्यात असतं, फोकस असतात, कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं, मेडिटेशन या ड्रॉइंगमुळे होतं. आणि खरंच सर तुम्ही इतका छान मेसेज दिलेला आहे आणि प्रत्येकाने ही कला जोपासली पाहिजे. आणि कला जे आहे ते आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जाते. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की छंद आणि किंवा कला हे आपल्या आयुष्यात का महत्वाची आहे? म्हणजे तुम्हाला म्हणजे काय वाटतं? आणि तुम्हाला कोणकोणते छंद आहेत ते पण मला सांगा. तर आधी एक सांगितलंस की ड्रॉइंगचा छंद होता आणि म्हणजे लहानपणी रनिंगचा वगैरे, म्हणजे मी लहानपणी रनिंग करत होतो. आणि एक वेळा रनिंग करण्याचा एक मजेदार अनुभव सांगत आहे. मी अमरावतीला शिकत असताना माझे मित्र वगैरे मालटेकडीला वगैरे आम्ही रनिंग करायला जात होतो. तर मला वाटलं की आपण गावात पण रनिंग करायला पाहिजे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी माझ्या गावाला गेलो, शिरत गावाला, तर मी रनिंग करायला सुरू केलं. तर गावाचे सर्व कुत्रे माझ्या मागे धावत आले होते त्यावेळेस. तर म्हणजे एक मजेदार सांगत आहे मी. तर छंद म्हटलं की पहा, छंदाने जर तुम्हाला कोणता छंद आहे तर छंदामुळे तुम्ही असे एक सोशल सर्कल बनवू शकता. जर तुम्हाला एक म्युझिकचा छंद आहे तर जे जे काही इतर लोक म्युझिक त्यांना इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमचं एक सर्कल असा बनवू शकता. आणि आणि तुम्ही एकमेकांपासून तुम्ही बेनिफिट पण होऊ शकता. जर त्याला म्हणजे म्युझिक तो त्याला एखादं वेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवायचं असेल तर तुम्ही वेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवू शकता. म्हणजे असं म्हणजे म्हणायचं की तुम्ही तुमचं सोशल सर्कल वाढवू शकता छंदामुळं. आणि ग्रेट. आता मी आणि नवीन छंद पकडला आहे. मी आता गिटार शिकण्याची कोशिश करत आहे. म्हणजे मला वाजवता नाही येत. म्हणजे थोडं सुरू केलं मी तो छंद आणि तो माझा आता नवीन छंद आहे. आणि दुसरा म्हणजे तर माझा असं रनिंग वगैरे करण्याचा आधीपासून छंद होता आणि तो पण छंद आम्ही आता जोपासलेला आहे. जनरली वीकेंडला आणि माझ्या सर्कल, आमचं फ्रेंड सर्कल तेच म्हणतो मी की जर तुम्हाला एखादा छंद असला, आम्हाला पण रनिंगचा छंद आहे, वॉकिंगचा छंद आहे. तर त्या वॉकिंगच्या छंदामुळे आमचं असं सर्कल झालं आहे. आम्ही 4-5 फॅमिलीज आहे. म्हणजे आम्ही वाव. दोघं जण, म्हणजे मी आणि माझी वाईफ आणि म्हणजे अजून 4 फॅमिलीज आहे. तसं 10 जण आम्ही, म्हणजे 10-10 किलोमीटर रनिंग आम्ही तिथे म्हणजे फॅमिली असता करत नाही म्हणा आम्ही, पण 10-10 किलोमीटर वॉक करतो. तर म्हणण्याचं असं, जर तुम्हाला कोणता छंद आहे तर तुम्ही एक असा क्लस्टर ऑफ फ्रेंड्स म्हणतो ना आपण, ते बनवू शकता आणि अल्टिमेटली त्याचा फायदा होते तुम्हाला. ग्रेट. तो कोणताही छंद असो, म्हणजे क्रिकेटचा छंद असला तुम्ही क्रिकेटचा असा एक मुलांचा फ्रेंडशिप इतर मुलांसोबत करू शकता. ग्रेट. ग्रेट सर. आणि खरंच तुमचं प्रोफेशन म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा कोणतंही प्रोफेशन असो त्यात थोडाफार स्ट्रेस येतोच. पण जेव्हा आपण छंद जोपासतो तर म्हणजे तात्पुरता ते रिलीफ होतं आणि एक वेगळा आनंद देऊन जातो. म्हणजे नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी आपण छंदातून निर्माण करू शकतो. आणि हे प्रत्येकाने जपायलाच पाहिजे. तो छंद मग कोणताही असो. तर प्रत्येकाने हा छंद जोपासला पाहिजे. खूप छान सर तुम्ही सांगतायत. सर मी ड्रॉइंगचे फंडामेंटल्स शिकवते, बेसिक स्किल्स शिकवते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की बेसिक स्किल्स किती महत्वाचे आहे हे? मला तर वाटतं की बेसिक ड्रॉइंगचं म्हणजे खूप महत्वाचे आहे. लहानपणापासून जर मुलांना ह्या गोष्टी येत असल्या तर. आणि मी एक रिसर्चमध्ये पण पाहत होतो की ज्या मुलांना ड्रॉइंग, म्हणजे जे मुलं ड्रॉइंग करतात तर त्यांची इमॅजिनेशन पॉवर खूप वाढते. म्हणजे खूप काही गोष्ट ते जरी काढतात इमॅजिन करू शकते काही गोष्टी, आयडियल गोष्टी. आणि असं म्हटलंय की म्हणजे रिसर्च आहे तो, माहित नाही किती हे आहे तो, पण असे सांगतात की जर तुम्ही असं काही करत असला क्रिएटिव्हिटी सारखं काही, तुमचं ब्रेन डेव्हलप होण्यामध्ये फास्ट ब्रेन डेव्हलप होते असं काहीतरी
म्हणजे अल्टिमेटली फायदे आहेत त्याचे, जर पण लहानपणापासून जर तुम्ही करत गेल्या या गोष्टी तर. येस सर. आणि ह्या बेसिक गोष्टी म्हणजे एक पाया म्हणू शकतो आपण आणि त्यावर पूर्ण तुमचं ड्रॉइंग उभं असतं. तर ह्या बेसिक स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जसं आपण मॅथमॅटिक्स असो किंवा कोणते कॅल्क्युलेशन्स असो, आधी आपण टेबल्स किंवा फॉर्म्युलेज सगळे लर्न करतो कारण की त्यावर सगळं बेसिक म्हणजे त्यावर सगळं बेसिस असतं, सगळं उभं असतं. त्या प्रकारे हे ड्रॉइंगचे फंडामेंटल्स आहे. हे जर तुमचे नीट झाले तर तुम्ही कोणतेही ड्रॉइंग इझिली काढू शकता आणि या पायावर तुम्ही तुमचं एक मोठं म्हणजे जे काही इमॅजिनेशन आहे ते तुम्ही ड्रॉ करू शकता. खूप छान सर. आणि तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचा एखादा अविस्मरणीय क्षण कोणता आहे? अविस्मरणीय क्षण खूप आहे, पण एक खूप महत्त्वाचा वाटतो मला. 2002 मध्ये ज्यावेळेस मला माझी मोठी मुलगी झाली, एप्रिल मला. तर मी त्यावेळेस गुजरातमध्ये जॉब करत होतो आणि माझी मिसेस अमरावतीला होती. तर तिथून फोन आला की मुलगी झाली आहे म्हणून. तर मला खूप 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 खुशी झाली होती आणि मला अमरावतीला यायचं होतं भेटायला, म्हणजे मुलीला पाहायला मला. तर त्यावेळेस गुजरातमध्ये कर्फ्यू लागला होता, म्हणजे त्यावेळेस राईट झाले होते, ते ट्रेन वगैरे जाळले होते 2002ला. तर त्यावेळेस बसेस वगैरे नव्हत्या, काही फॅसिलिटी नव्हती. तरी कसंही करून मी कच्छमधून मला अहमदाबादला यायचं होतं पहिले, कारण तिथे ट्रेन वगैरे नाही, तर बसनं, म्हणजे त्यावेळेस बसने यायचं होतं. तर मला रात्र झाली होती तिथे, कदाचित 1 किंवा 2 वगैरे वाजले असेल. तर त्यावेळेस इतके राईड्स होते तिथे की सर्व बंद होतं, म्हणजे जाडपोट सुरू सुरू होत्या अहमदाबादला त्यावेळेस. तर मी तिथे आता झोपता येणारच नाही तुम्हाला, ज्यावेळेस जरी 2 वाजता रात्रीची बस पोहोचली आणि सकाळी माझी ट्रेन होती. तर त्यावेळेस हे 3 मुलं आले, म्हणजे लहान-लहान मुलं होते, कदाचित 13-14 किंवा हार्डली 15-16 वर्षाची पोरं होती. 3 पोरं. एक लहान मोठा तर 16चा असेल आणि त्याच्या छोटे असेल ते 15-16 किंवा अशा अशा वर्षाचे. तर ते मुलं म्हणाले की "आप पूरी चिंता मत करो, बोले आपको कोई कुछ नहीं करेगा." मला आधी खूप म्हणजे अशी भीती वाटत होती. अरे, सर्व जाडपोट सुरू आहे, इकडे-तिकडे कसं काय करायचं? पण तरी मला जायचं होतं, कारण मला माझी पहिली मुलगी होती ती येस. आणि मला पाहायचं होतं ते. तर मला असं सुरू होतं, आता काय होणार आहे? इकडे सर्व असं दंगा वगैरे सुरू आहे. पण ते अजूनही मला ते 3 लहान मुलं आठवतात. हार्डली 15-16चे असेल. पण त्यांनी मला असं एश्युरन्स दिला, की "आपको कुछ नहीं होगा बोले, आप यही यही पे रहो बोले, आपको कोई कुछ नहीं करेगा." आणि त्याच्यानंतर मग मी सकाळ झाली आणि नंतर मग ट्रेनमधून ज्यावेळेस माझ्या म्हणजे मुलीला पहिल्या वेळेस पाहिलं मी, म्हणजे पहिल्या वेळेस हातात घेतलं, तर मी खूप खुश झालं. वाटलं की म्हणजे किती, म्हणजे किती स्ट्रगल करून मी ट्रॅव्हलिंग म्हणजे तो प्रवास केला आणि माझ्या मुलीला मला पाहायला मिळालं. तो अजूनही क्षण मला तो म्हणजे आठवतो आणि म्हणजे आवडतो पण, आणि माझ्या मेमरीमध्ये तो फिट बसलेला आहे असं वाटतं. ग्रेट, ग्रेट सर. आणि जेव्हा आपले हे चांगले मोमेंट्स जेव्हा आपण आठवतो, तर पुन्हा आपण त्या याच्यात जातो आणि म्हणजे खूप पॉझिटिव्ह आपलं वातावरण होतं आणि हे काही जे मेमोरेबल मोमेंट्स आहेत ते आपण जपायलाच पाहिजे. आणि खूप सुंदर सर, ग्रेट शेअरिंग होतं. खूप छान तुमचं म्हणजे जे आता तुम्ही हे सांगितलं, खूप छान प्रवास सांगितला तुम्ही आणि तुमच्याकडून भरपूर आम्हाला शिकायला मिळालं. ड्रॉइंगचे पण खूप सारे महत्त्व आम्हाला कळले. सर, आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा, रॅपिड फायर क्वेश्चन राहील, की तुमचं आवडतं फूड कोणतं आहे? तुम्हाला काय आवडतं पदार्थ? आवडतं फूड वांग्याची भाजी आवडते खूप, आणि स्वीटमध्ये बुंदीचे लाडू आवडतात मला. वाह! आणि तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? माझं आवडतं लहानपणापासून एक द मदर म्हणून पुस्तक होतं, जे म्हणजे रशियन पुस्तक आहे, ते मॅक्झिम गोर्कीने लिहिलं होतं. कदाचित माहीत असेल, मॅक्झिम गोर्की रशियन म्हणजे ग्रेट ऑथर होता तो त्यावेळचा, आय थिंक 19th सेंचुरीचा. तर ते पुस्तक म्हणजे मला खूप आवडतं लहानपणापासूनच, द मदर. त्याबद्दल आम्हाला सांगाल का थोडक्यात? म्हणजे ती अशी गोष्ट आहे की एक मुलगा असते, त्याला वडील नसते आणि आणि तिची आई अशी बिमार असते आणि तो वडील नसतात, त्याला फक्त आई आणि मुलगा राहत होतो. तर काही दिवसानंतर मग असे ती आई पण बिमार असते आणि तो मग काहीतरी कमवून आपली जी उपजीविका म्हणतो ना आपण, लिव्हलीहूड म्हणतो, तो करतो आणि त्याच्यानंतर ती आई तिची हे होऊन जाते, म्हणजे आई मरण पावते. तर असे म्हणजे शेवटी पुस्तकाचे असं म्हटलं आहे की त्याच्याजवळ काहीच नसते, जे म्हणजे बरीड करते ना, ते ख्रिश्चन लोक बरीड वगैरे करते.
तर ते काही काही लोक नाही बांधत की चांगलं चबुतरा वगैरे बांधतात ना ते याच्यामध्ये क्रमेशन ग्राउंडमध्ये, त्याच्याकडे काहीच नसते. तर तो मुलगा असे की ते जे छोटे छोटे झाडं असते ते, म्हणजे ते एक व्होल्गा रिव्हर आहे, ते अशी म्हणजे स्टोरी आहे ती व्होल्गा रिव्हर, त्यातले छोटे छोटे झाडं करून तो तिथे लावतो आणि सांगतो की मला म्हणजे आज माझ्याजवळ काहीच नाही म्हणते, पण मी हेच करू शकतो म्हणते. तर अशी एक इमोशनल इमोशनल स्टोरी आहे ती, मुलाची आणि तिच्या आईची, मुलाची आणि आईची. तर ग्रेट, ग्रेट सर. खूप आवडते. तुमचे आवडती व्यक्ती, महात्मा गांधी. तुमची आवडती मूवी? द बॉर्डर बॉर्डर वाव, ग्रेट. दिल्ली लेवलची. आता जे प्रश्न विचारले आहेत त्यावरून तर असं देशावरचं प्रेम, आणि तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहे, म्हणजे एवढी तुमची जर्नी आहे आणि एवढा तुमचा प्रवास आहे, तर तुम्ही अजूनही म्हणजे डाऊन टू अर्थ आहे, आणि म्हणजे हृदयात अजूनही तो देशाचा आहे. फिलिंग आणि ते सुगंध आहे. तर खरंच खूप छान वाटलं सर. आणि पुढचा प्रश्न की तुमचं आवडतं गाणं, कारण की कोणीतरी फरमाईश केली होती की तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे, आणि ते आम्हाला एक म्हणून म्हणजे म्हणून आ, दाखवलं तरी मला चालेल. ऐकायला तर आवडतात गाणे, म्हणजे खूप आहे, पण एक गाणं जे आहे मला म्हणजे असं गायक नाही मी, पण म्हणून दाखवायची कोशिश करतो मी. ए मे ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुल कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मी कोशिश केलीच, म्हणण्याचा पण आवाजच तसा आहे माझा. आणि पण जे फिलिंग होते, जे भावना होती, ते आमच्यापर्यंत पोहोचले, आणि लता दीदींना श्रद्धांजली पण मिळाली. आणि खरंच तुमचं गाणं म्हणा, म्हणजे मी तुमचे आता जेवढेही प्रश्न विचारले तर त्यामध्ये एक फिलिंग आहे देशाबद्दल. आणि ग्रेट सर, तुम्ही तिथे राहून म्हणजे जिवंत ठेवलं आहे मनात सगळ्या आठवणी देशाबद्दलच्या, आणि देशाबद्दलचं प्रेम तुमच्या मनामनात आहे. खूप छान वाटलं सर तुमचं म्हणजे जे आता प्रवास सांगितला, जे माहिती सांगितली, म्हणजे इन्स्पायरिंग जर्नी होती हे सगळे. म्हणजे खूप सारं इन्स्पिरेशन मिळालं, लर्निंग मिळालं, ड्रॉइंग बद्दलच्या भरपूर गोष्टी कळाल्या, म्हणजे काही नव्याने कळाल्या, आणि खूप सुंदर तुम्ही माहिती सांगितली. तर सर, शेवटचा एक जाता जाता एक प्रश्न आहे की तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय मेसेज द्या? मला मेसेज असा द्यायचा आहे की कोणची गोष्ट जर वाटते की जर तुम्ही कोणत्या गोष्टी ठरवली की ही गोष्ट करायची आहे तुम्हाला, जर तुम्ही पूर्ण डेडिकेशन ती गोष्ट केली तर ती गोष्ट होते, कधी ना कधी तरी होते, टाइम लागेल त्याला. म्हणजे आणि कोणची वाट मला तर वाटते की सरळ नसतेच, म्हणजे त्याला वडणे असेल, खडतर असेल, ते वाट तुम्ही पडाल एक वेळा, पण तुम्ही उठायला पाहिजे. खूप वेळा पडाल, म्हणजे पडणे उठणे इज अ पार्ट ऑफ लाईफ आहे. म्हणजे आणि जर तुम्ही ठरवलं की नाही ही गोष्ट मला करायची आहे, ते म्हणजे सक्सेस होतेच असं मला वाटतं. म्हणजे पूर्ण भरोसा आहे की ती गोष्ट म्हणजे करू शकता तुम्ही. आणि ग्रेट. मला मला हे पण म्हणायचं आहे की तुम्ही जे एक प्लॅटफॉर्म चालवलं आहे ड्रॉइंग फॉर ग्रोविंग, आणि खूप चांगलं आहे. आणि जर मुलांनी ते जर लहान मुलांना ते आधीपासून जर ड्रॉइंगची अशी छंद लागला किंवा ते चांगले त्यांना ड्रॉइंग ते शिकले ते, तर मला तर वाटतं ते त्यांच्या करिअरसाठी पण चांगलं आहे, ॲज अ छंद पण चांगला आहे. आणि काही तर खूप काही म्हणजे बेनिफिट त्यांना होऊ शकते. आणि तुम्ही जे करत आहे म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे, तर ॲप्रिशिएबल आहे मला तरी वाटतं ते, आणि मला पण त्यांचा खूप अभिमान आहे. हाच हेच मला सांगायचं होतं ॲक्च्युली. ग्रेट, ग्रेट सर, अँड थँक यू सो मच सर. तुम्ही परदेशात राहून अलग अलग म्हणजे भाषा तुमच्या वातावरणात आहे, तरी सुद्धा मराठीत तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, आणि खूप सुंदर तुम्ही मराठीमध्ये इथे व्यक्त झालात. आणि आज मराठी दिन आहे, तर खूप छान तुम्ही सर व्यक्त झाला मराठीमधून, आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान तुम्ही माहिती दिली. मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही इथे या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आपल्या श्रोत्यांना भेटले. आणि खरंच मी खूप
खूप आभारी आहे तुमची की माझ्या एका शब्दावर तुम्ही इथे आलात. सो थँक्यू सो मच सर. आणि आता आपण प्रेक्षकांना बाय बाय करूया आणि असेच आणि मला येस थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. खूप 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 आभारी आहे मी तुझा. येस शोभा खूप छान शेअरिंग म्हणते. थँक्यू सो मच सोनिया. आणि हे सगळे जे आलेत मी त्यांची पण खूप खूप आभारी आहे. ते नेहमी म्हणजे सगळेजण मला सपोर्ट करायला येतात आणि खरंच खूप छान सर तुम्ही माहिती सांगितली आणि खूप छान तुमची जर्नी होती. असेच आम्ही जे प्रोफेशन अलग अलग प्रोफेशन मधले जे आहेत त्यांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो. त्यांच्या प्रोफेशन बद्दल आम्ही माहिती घेतो आणि ड्रॉइंगचं रिलेशन त्या प्रोफेशन मध्ये किती महत्वाचं आहे हे आम्ही सांगत असतो. तर असंच आम्ही या प्लॅटफॉर्मवर असे छान म्हणजे कलाकार म्हणजे प्रत्येक जण हा कलाकारच आहे, क्रिएटिव्ह आहे. तर अशा लोकांना आम्ही इन्व्हाइट करतो. तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि सर्वांना पुन्हा धन्यवाद. एकदा मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.